नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मकर संक्रांत म्हटलं की हळदी कुंकवाचा खास हा स्त्रियांसाठी आवडीचा सण असतो. तर आपण हळदी कुंकवाला वेगवेगळे गिफ्ट्स तर देतोच, पण त्यासोबतच आपण असे तिळगुळाचे पदार्थ पण जरूर द्या. चला तर असे गोड गोड तिळगुळाचे पदार्थ कसे बनवायचे ते पाहूया. त्यासाठी सर्वप्रथम आपण इथं पहिला प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे अगदी तोंडात टाकताच विरघळणारा मऊसूत तिळाची वडी पाहणार आहोत. अगदी खमंग खुसखुशीत होईल आणि मऊसूत होईल अशी ही वडी पाहणार आहोत. चला तर इथं तुम्ही पाहू शकता, मी इथं साहित्य घेतलेलं आहे. सगळं प्रमाण मी इथं समान घेतलेलं आहे. म्हणजे तीळ 1 वाटी घेतलेला आहे, शेंगदाणे 1 वाटी आणि सुकं खोबरं जे म्हणतो आपण ते घेतलेलं आहे. हे सगळं समान प्रमाण घेतलेलं आहे आणि त्याचं जेवढं प्रमाण होईल वजनी प्रमाण, तेवढं प्रमाण आपलं इथं 400 ग्रॅम प्रमाणामध्ये गूळ घ्यायचा आहे. कारण हे सगळं प्रमाण आपलं 400 ग्रॅम झालेलं आहे, त्यामुळे गूळ आपण 400 ग्रॅम प्रमाणामध्ये घ्यायचा आहे. चला तर सर्वप्रथम आपण इथं तीळ भाजून घेऊयात. गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपण इथं तीळ टाकणार आहोत. तीळ जेवढे खमंग भाजले जातील तेवढी आपली वडी ही खुसखुशीत आणि खमंग बनणार आहे, मऊसूत बनणार आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. चला तर इथं खमंग असे तीळ आपण भाजून घ्यायचे आहेत. आता इथं तीळ भाजले गेलेले आहेत, तीळ आपण काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये आपण इथं भाजणार आहोत शेंगदाणे. शेंगदाणे देखील अगदी खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. कोणताही यातला पदार्थ करपवायचा नाही, फक्त खमंग खुसखुशीत असा हा पदार्थ आपण भाजून घ्यायचा आहे. चला तर इथं खोबरं पण आपण भाजून घ्यायचं आहे. बघू शकता गॅस अगदी मंद ठेवा, कारण खोबरं लगेचच करपू शकतं, त्यामुळे गॅस अगदी मंद ठेवून आपण हे खोबरं असं खमंग असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हातानं असं जर चुरटलं तर लगेचच त्याचा चुरा व्हायला पाहिजे, असं आपण हे खोबरं पूर्ण भाजून घेणार आहोत. चला तर इथं खोबरं पण भाजून घेतलेलं आहे. आता सगळं साहित्य आपण एकत्र काढून घेऊयात. आता तुम्ही पाहू शकता इथं सगळं साहित्य भाजून घेतलेलं आहे, काढलेलं आहे. थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि नंतर आपण हे मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचं. लक्षात ठेवा, पूर्ण थंड होऊ द्या. तर थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये हे थोडं थोडं काढणार आहोत आणि नंतर आपण काय करणार आहोत, हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. लक्षात ठेवा, होता होईल तेवढं हे सगळी जिन्नस जे आहेत ते पूर्ण बारीक करून घ्यायचे आहेत. इथे सगळी जिन्नस बारीक करून घेतलेले आहेत. आता आपण पाक करायला घेऊया. बघू शकता इथं पाक म्हणजे काय, मी इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप टाकलेला आहे आणि हे जो गूळ आपण घेतला आहे 400 ग्रॅम प्रमाणामध्ये, तो गूळ टाकायचा आहे. लक्षात ठेवा, इथं कुठलाही पाक वगैरे करायचा नाही, बिना पाकाची आपण ही वडी बनवणार आहोत. फक्त काय करायचं, ह्यामध्ये 1 चमचाभर पाणी फक्त टाकायचं आणि त्यानंतर ह्या गूळ एकसारखा हलवत राहायचा. 1-2 मिनटं फक्त हलवायचं. त्यानंतर मी तर थोडीशी आपली जायफळची पूड टाकलेली आहे. लक्षात ठेवा, इथं आपण हे सगळा गूळ जेव्हा हलवत असतो, फक्त थोडासा वरती त्याला बुडबुडे आल्या, फेस आला की लगेचच आपण गॅस बंद करायचा आहे. लक्षात ठेवा, पाक वगैरे करायचा नाही. आपल्याला ही वडी मऊसूत बनवायची आहे, त्यामुळे कोणताही पाक करायचा नाही. थोड्याशा बुडबुड्या आल्या की लगेचच गॅस बंद करायचा. म्हणजेच काय, 1-2 ते 3 मिनटं पाक हा फक्त शिजवून घ्यायचा आहे, एवढंच. म्हणजे गूळ शिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जे काही आपण तीळ, शेंगदाणे आणि खोबऱ्याचं जे काही मिश्रण तयार केलं आहे अगदी बारीक असं, ते मिश्रण यामध्ये टाकायचं. फक्त 1 मिनिटभर फक्त परतवून घ्यायचं. म्हणजे पूर्ण जो काही गूळ आहे तो पूर्ण त्यामध्ये मिक्स झाला पाहिजे, असं आपण पूर्ण फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेचच आपण ही वडी थापायला घेणार आहोत. लक्षात ठेवा, ह्याच्या अगोदरच आपण ताटाला तूप वगैरे लावायचं आहे. ज्या ह्याच्यामध्ये आपण ही वडी पाडणार आहोत त्यामध्येच आपण अगोदरच ही प्रोसिजर करायची आहे, कारण गूळ आहे, थंड झाला की तो घट्ट होतो आणि वडी पाडता पडत नाही. चला तर इथं मी ताटाला तूप लावून घेतलेलं आहे. सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे. मिश्रणाचं तुम्ही टेक्स्चर पाहू शकता. मिश्रणाचं टेक्स्चर आपल्याला असंच हवं आहे, एवढंसं आपल्याला पातळ असं हे मिश्रण हवं आहे. कारण हे जसं जसं गूळ थंड होत जाईल तसं हा घट्टसर होत जातो, त्यामुळं आपल्याला सर्वप्रथम मिश्रण असंच हवं आहे, हे मात्र लक्षात ठेवा. चला तर अशा तुम्ही कोणत्याही साहित्यानं, म्हणजे तुमच्याकडे जे काही उलटण वगैरे असेल, जे काही कटर असेल, त्या कटरच्या साहाय्यानं तुम्ही अशी वडी पूर्ण थापून घेऊ शकता किंवा वाटीनं किंवा ग्लासनं पण थापून घेऊ शकता. चमच्याचा वापर करू शकता, म्हणजे व्यवस्थित असं पसरता येईल आणि मिश्रण व्यवस्थित सेट होईल. आता तुम्ही इथं पाहू शकता, हे सगळं मिश्रण गरम आहे आणि या चमच्याच्या साहाय्यानं मी व्यवस्थित असं प्रेस करून घेते, म्हणजे व्यवस्थित अशी वडी बनेल. असं छान असं प्रेस करून घेतलं की छान वडी पण बनायला त्याला
मदत होते. चला तर असं छान मस्त मी आता पसरून घेतलेलं आहे. व्यवस्थित एकसारखं वडी आपण ही पसरून घेतलेली आहे. म्हणजे हे मिश्रण पसरून घेतलेलं आहे. आता काय करायचं, अजून मिश्रण गरम आहे. गरम असतानाच आपल्याला इथं वडीला आकार द्यायचा आहे. लक्षात ठेवा, मिश्रण थंड होता कामा नये. जर काही मिश्रण थंड झालं तर ही वडी अजिबात पडणार नाही. बघा, म्हणजे अजिबात म्हणजे ही पूर्ण निसटेल, पूर्ण वडी जी आहे ती मोडेल लगेच. त्यामुळं काय करायचं, मिश्रण अजून गरम असतानाच आपण याला आकार द्यायचा आहे, हे मात्र लक्षात ठेवा. चला तर पूर्ण आपली इथं वडी सेट करून झालेली आहे. थोडंसंच मिश्रण इथं कोमट झालेलं आहे, बघू शकता. आता मी या कटरच्या साहाय्याने मी त्याला आकार देणार आहे. लक्षात ठेवा, मिश्रण गरम असतानाच ही सगळी प्रोसिजर आपल्याला करून घ्यायची आहे. वडी लगेचच काढायची गडबड मात्र करायची नाही. पूर्ण मिश्रण थंड झाल्यानंतरच ही वडी आपण काढून घ्यायची आहे. बघा किती त्याचं टेक्स्चर पाहू शकता, अगदी मऊसूत असं दिसत आहे आणि व्यवस्थित असं त्याला शेप पण देत आहे. चला तर पूर्ण असा व्यवस्थित शेप द्यायचा आहे. तुम्हाला जशा आकारामध्ये हवे असतील, केवढ्या बारीक मोठ्या हव्या असतील तेवढ्या तुम्ही करून घेऊ शकता. आता मिश्रण मी थंड व्हायला ठेवणार आहे. मिश्रण थंड झाल्यानंतर आपण आता ही वडी काढून घेणार आहोत. बघा, मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे. आता आपण कोणत्याही कटरच्या सहाय्याने आता आपण ही वडी काढून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर अशी वडी बनलेली आहे. अगदी सहज अशी वडी निघत आहे. पाहू शकता, अजिबात कुठं तुटलेली नाही किंवा मोडलेली नाही. त्यातील मिश्रण जे आहे ते निसटलेलं नाही, तुम्ही पाहू शकता. चला तर असं थोडं थोडं करून आपण ही सगळे इथं वड्या काढून घेणार आहोत. लक्षात ठेवा, याला कुठलाही पाक वगैरे करायचा नाही. फक्त मिश्रण थोडंसं गूळ आपण टाकला, थोड्याशा बुडबुड्या आल्या की लगेचच मिश्रण टाकायचं आहे आणि वडीसाठी सेट करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, इथं पाक वगैरे करायची गरज नाही. पाक पुढं जर गेला तर मात्र ही वडी अगदी कठीण होते, अजिबात चिवट होते, चावता येत नाही. त्यामुळं काय करायचं, पाक वगैरे करत बसायचं नाही. फक्त थोड्याशा मिश्रणाला म्हणजे पाकाला थोड्याशा बुडबुड्या आल्या की लगेचच गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण टाकून घ्यायचं आणि वडीसाठी लगेचच सेट करून घ्यायचं. बघा, इथं तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर अशी वडी बनलेली आहे. पाहू शकता, अजिबात ताटाला कुठं चिकटलेलं नाही. व्यवस्थित अशी ही वडी सेट झालेली आहे, पाहू शकता. आता इथं सगळ्या वड्या आपण काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आता मी तुम्हाला इथं एक वडी मी फोडून दाखवते. आता तुम्ही इथं पाहू शकता, किती मस्त खुसखुशीत आणि अगदी मऊसूत अशी वडी बनलेली आहे. टेक्स्चर पण खूप सुंदर आलेलं आहे. अजिबात कुठं तुटलेली नाही. मस्त असं टेक्स्चर आलेली ही तिळगुळाची वडी बनून तयार झालेली आहे. आपण ह्याच्यामध्ये फक्त थोडंसं खोबरं आणि शेंगदाणे मिक्स केलेले आहेत. फक्त टेस्टसाठी मिक्स केलेले आहेत आणि मग खमंग अशी ही आपली तिळगुळाची वडी मऊसूत तयार झालेली आहे. चला तर त्यातलाच प्रकार आपण दुसरा बघूया, तो म्हणजे मऊसूत तिळगुळाचे लाडू. चला तर इथं तिळगुळाचे लाडू अगदी मऊसूत होतील, तोंडात टाकताच विरघळणारे असे हे मऊसूत तिळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहूया. त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता, याचं टेक्स्चर पाहू शकता. मी इथं फोडून दाखवलेला आहे सर्वप्रथम लाडू. तुम्ही पाहू शकता, त्याचं टेक्स्चर पाहू शकता, अगदी मऊसूत झालेला आहे. कुणीही सहज बनवतील. चला तर मग इथं मी घेतलेला आहे ते म्हणजे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत. शेंगदाणे थोडेशाच प्रमाणामध्ये घ्यायचे आहेत. अगदी 100 ग्रॅम प्रमाणामध्ये मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि तीळ मात्र इथे भरपूर प्रमाणामध्ये घ्यायचे आहेत. कारण तिळाचे लाडू बनवणार आहोत, त्यामुळे तीळ मात्र भरपूर प्रमाणामध्ये घ्यायचे आहेत. मी इथं तीळ तुम्ही पाहू शकता, 350 ग्रॅम प्रमाणामध्ये मी इथं तीळ घेतलेले आहेत. म्हणजे मोठी एक वाटी फुल्ल मी इथं तीळ घेतलेले आहेत आणि अगदी छोटी वाटी मी इथं अर्धी वाटी ते देखील शेंगदाणे घेतलेले आहेत. आता हे दोन्हीही जिन्नस जे काय आहे ते खमंग असे भाजून घ्यायचे. बघा, इथे तीळ आणि शेंगदाणे दोन्हीही भाजून घेतलेले आहेत आणि आता काय करायचं, आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. बघा, दोन्हीही मी सगळं इथं बारीक करून घेतलेलं आहे. शेंगदाणे तीळ पूर्ण बारीक झालेले आहेत. आता यामध्ये गूळ मिक्स करायचा आहे. शेंगदाण्याचं आणि तिळाचं जेवढं काही प्रमाण होईल तेवढं आपण प्रमाणामध्ये इथं गूळ वापरायचा आहे. आता गूळ मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता, ह्याचे काही लाडू वळणार नाही. त्यामुळं काय करायचं, हे सगळं मिश्रण पुन्हा एकदा गूळ मिक्स केल्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं. तुम्ही इथं पाहू शकता, गूळ मिक्स केल्यानंतर पूर्ण मी मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही त्याचं टेक्स्चर पाहू शकता. अतिशय सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे. अगदी मस्त आणि असे
अगदी मऊसूत असे लाडू बनलेले आहेत. अगदी हातानं देखील वळता येतील इतकं सुंदर असं त्याला टेक्स्चर आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. बघा असं करून आपल्याला जेवढ्या साईजचे लाडू हवे आहेत तेवढ्या साईजचे सगळे लाडू इथं वळून घ्यायचं. तुम्ही इथं पाहू शकता, मी व्हिडिओमध्ये दाखवते. अगदी मऊसूत झालेलं आहे, त्याचं टेक्स्चर पाहू शकता. म्हणजे तुम्ही जेव्हा मिश्रण तयार करता त्या मिश्रणाचं टेक्स्चर जर मऊ झालं तर लाडू पण मऊच बनतात. कारण तीळ आणि गूळ ह्याचं समप्रमाण आणि व्यवस्थित असं प्रमाण जर घेतलं तर तिळगुळाचे लाडू हे अतिशय खुसखुशीत मऊसूत तयार होतात. चला तर इथं तुम्हाला हा लाडू जो आहे तो लाडू म्हणजे आपण हा तिळगुळाचा लाडू बनवलेला आहे. त्यामुळं थोडंसं तर तीळ तर होऊन जायला हवेत. त्यामुळं आपण थोडं वरून तीळ टाकायचं, दिसायलाही खूप सुंदर दिसेल आणि तिळगुळाचे लाडू तर नक्कीच म्हणाल. चला तर असे हे मस्त असे भन्नाट असे तिळाचे लाडू तर बनून तयार झालेले आहेत. त्यातला तिळाचा लाडू तुम्ही फोडून पण बघू शकता, अति सुंदर झालेला आहे. कुठलाही पाक बनवलेला नाही किंवा लक्षात ठेवा इथं तूप वापरलेलं नाही. न पाक बनवता कुठलंही तूप वगैरे न वापरता असे हे मऊसूत असे आपण हे तिळगुळाचे लाडू बनवून तयार केलेले आहेत. चला तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चला तर त्यातलाच आपण प्रकार आपण आता पाहूया तिसरा, तो म्हणजे गुळपोळी. चला तर गुळपोळी तर ह्या थंडीच्या दिवसामध्ये तर जरूर खायला हवी, कारण गुळपोळी संक्रांत म्हटलं तर गुळपोळी तर हमखास व्हायलाच हवी. चला तर टम्म फुगलेली भरपूर सारण भरलेली अशी ही तिळगुळाची पोळी आपण पाहूयात. त्यासाठी तुम्ही तर पाहू शकता, 1 वाटी तीळ घेतलेले आहेत, अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी खोबरं, सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि ह्या तिन्हींच्या प्रमाणानुसार आपण गूळ घ्यायचा आहे. सुंठ पावडर थोडीशी घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता इथं तीळ, शेंगदाणे आणि खोबऱ्याचं जेवढं काही प्रमाण वजनी प्रमाण होईल तेवढ्या प्रमाणात आपल्याला गूळ घ्यायचा आहे. तूप घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला मोहनासाठी आणि इथं बेसन पीठ 2 चमचे घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ मी 2 वाटी घेतलेलं आहे आणि वरून पोळीसाठी लावण्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ हवं आहे. एवढं साहित्य आपण इथं घ्यायचं आहे. चला तर सर्वप्रथम आपण तीळ, शेंगदाणे आणि खोबरं जे काही आपण घेतलेलं आहे ते भाजून घेऊयात. म्हणजे व्यवस्थित असं खमंग भाजून घेतलं की आपलं सारण देखील अतिशय सुंदर बनतं. आणि त्या अगोदर आपण इथं पाहणार आहोत ते म्हणजे इथं तूप घेतलेलं आहे, ते तूप कढवून घेऊया. कारण आपण सर्वप्रथम पीठ मळून घेऊया, नंतर सारण करायला घेऊया. कारण पीठ भिजलं की पोळी पण सुंदर बनते. चला तर इथे 2 वाटी जे पीठ आपण गव्हाचं घेतलेलं आहे ते एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये फक्त 1 चमचा आपण इथं तांदळाचं पीठ वापरायचं आहे. लक्षात ठेवा, तांदळाचं पीठ मी फक्त 1 चमचा घातलेला आहे आणि बेसन पीठ 2 चमचे टाकलेलं आहे. लक्षात घ्या, बेसन पिठानं काय होतं, अगदी मस्त त्याला टेक्स्चर पण येतं आणि चवीला म्हणाल तर अगदी भन्नाट होते. चला तर त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि 2 चमचे तूप आपण त्यातलं घ्यायचं आहे आणि ते तूप आपण कडकडीत तुपाचं मोहन यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर चमच्याने हलवू शकता, हाताने हलवू शकता आणि त्यानंतर हे सगळं तुपाचं मोहन ह्या पिठाला पूर्ण लागलं पाहिजे. व्यवस्थित असं चोळून पूर्ण ह्या पिठामध्ये हे मोहन पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं पाणी घालून आपण हे पूर्ण गोळा बनवून घ्यायचा. लक्षात ठेवा, हे पीठ जे आहे ते पीठ अगदी म्हणजे चपातीचं जेवढं जसं आपण पीठ मळतो तसंच मळायचं आहे, पण थोडंसं घट्टसर पीठ आपण हे ठेवायचं आहे. बघा इथं मस्त असं पीठ आपण मळून घेतलेलं आहे. थोडंसं हाताला तेल लावून घ्या, म्हणजे तेल कणकेला लावलं की अगदी भिजायलाही मदत होते आणि त्यानंतर छान असा गोळा बनवून घ्या. त्याच्यावरती एक झाकण ठेवा आणि थोड्या वेळासाठी भिजायला ठेवा. चला तर इथं काही रवा वगैरे वापरायचा नाही आणि आपण इथं जे काही साहित्य वापरलेलं आहे ते सगळं साहित्य आपण ह्यामध्ये वापरून आपण मस्त असा गोळा बनवून घेतलेला आहे. तुम्ही त्या कणिक बघू शकता, कणकेकडे बघूनच तुम्हाला कळेल की किती सुंदर अशी कणिक मळली गेलेली आहे. त्याच्यावर एक झाकण ठेवून भिजायला ठेवूया. चला तर त्यानंतर इथं सारण करायला घेऊया. सर्वप्रथम आपण इथं तीळ भाजून घ्यायचे आहेत. आता इथं तुम्ही पाहू शकता, तीळ खमंग आणि खुसखुशीत जेवढे भाजून घ्याल तेवढे आपले सारण पण छान बनणार आहे. चला तर तीळ छान असे खमंग भाजून झालेले आहेत. लगेचच त्यात शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे पण अगदी खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. अगदी कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण इथं खोबरं जे काही घेतलं आहे ते देखील भाजून घ्यायचं आहे. बघू शकता, खोबरं पण आपण व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. आता हे सगळं साहित्य एकत्र काढायचं आणि थोडंसं थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं. बघा
हे सगळं साहित्य आपण काढून घेतलेलं आहे. थोडं थोडं करून आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. लक्षात ठेवा, जेवढं होईल तेवढं सगळं हे मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे. बघू शकता, त्याचं टेक्स्चर पाहू शकता, अगदी बारीक करायचं आहे. कारण जर ह्यातलं कुठलं जिन्नस जर मोठं राहिलं तर पोळी फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण मिक्स करणार आहोत तो गूळ. गूळ मिक्स केल्यानंतर तुम्ही टेक्स्चर पाहू शकता, अगदी कोरडं दिसत आहे. त्यामुळे काय करायचं, थोडं थोडं मिक्सरला फिरवून घ्यायचं. म्हणजे काय होईल, त्याचं टेक्स्चर पण बदलेल आणि मऊसूत असा हे आपलं मिश्रण तयार होईल, सारण तयार होईल. कारण गूळ मिक्स झालेला नसतो पूर्ण मिश्रणामध्ये. जर मिक्सरला फिरवून घेतला तर पूर्ण गूळ मिक्स होतो. बघू शकता, आता इथं तुम्ही टेक्स्चर पाहू शकता, अगदी त्या शेंगदाणे, खोबरं आणि तीळ जे आहे त्यामध्ये पूर्ण मिक्स झालेलं आहे. अगदी लाडू वळता येतील इतकं हे सुंदर असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता यामध्ये सुंठ पावडर मिक्स करूया आणि हे आपण हवाबंद डबा करून ठेवूया. म्हणजे कधीही तुम्हाला जेव्हा पोळी पाहिजे असेल तेव्हा तुम्ही हे सारण वापरून पोळी बनवू शकता. चला, तर आता इथे सारण बनून झालेलं आहे. पीठ आपलं भिजून तयार झालेलं आहे. बघू शकता, पीठ अगदी छान मऊसूत असं बनवून तयार झालेलं आहे. जेवढ्या आपल्याला पोळी बनवायची आहे तेवढं आपण इथं गोळे करून घ्यायचे आहेत. हाताला थोडंसं तेल लावून घ्या आणि छोटे छोटे गोळे करून घ्या. चला, तर जसं आपण पुरणपोळी बनवतो त्यासाठी जसे गोळे बनवतो तसेच गोळे बनवून घ्यायचे आहेत. तुम्हाला जेवढा आकार हवा आहे, कितपत पाहिजे आहे पोळी, तेवढं तुम्ही आकार करून घेऊ शकता. आता इथे छोटे छोटे गोळे बनवून तयार झालेले आहेत. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने असे गोळे तयार करून घ्या आणि त्यानंतर हे मिश्रण त्यामध्ये भरून घ्या. लक्षात ठेवा, मिश्रण हे अगदी घट्ट असं एकदम बनवायचं नाही किंवा अगदीच हलकंसं बनवायचं नाही. मी व्हिडिओमध्ये दाखवते आपलं सारण कितपत प्रकारामध्ये झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता, त्याचं टेक्स्चर पाहू शकता. एवढ्याच पद्धतीमध्ये आपल्याला हे सारण हवं आहे. कारण सारणावरती पण अवलंबून असते आपली पोळी फुटेल की नाही, किंवा तव्यामध्ये टाकले तर ते गूळ सगळा पसरतो आणि वेगळेच आपली पोळी ही बनते. त्यामुळं सारण हे व्यवस्थित असं बनवायचं आहे आणि त्यानंतर सारण आपण त्यामध्ये भरलं की लगेचच पोळी लाटून घ्यायची आहे. अगदी फास्ट लाटायची नाही, अगदी हलक्या हातानं आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. चला, तर व्यवस्थित अशी गोल गोल पोळी लाटून घेतलेली आहे. आता इथं तुम्हाला एक ट्रिक सांगते, म्हणजे एकसारख्या पोळ्या जर हव्या असतील ना, तर अशी एक आपण प्लेट वापरायची आहे आणि ती प्लेट बरोबर पोळीवरती ठेवायची आणि त्यानंतर बघू शकता इथं कोरणं घेतलेलं आहे. आपण जी करंजीसाठी वगैरे कोरणं वापरतो ते, आणि असं कोरून घ्यायचं म्हणजे सगळ्या पोळ्या आपल्या एकसारख्या बनतात, दिसायलाही सुंदर दिसतं. तुम्ही पाहू शकता, अति सुंदर झालेलं आहे. कडेपर्यंत सारण पूर्ण पसरलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. चला, तर अशा पद्धतीने सगळ्या इथं आपण पोळ्या करून घ्यायच्या आहेत. पाहू शकता, मी सगळ्या इथं पोळ्या एकदाच करून घेतलेल्या आहेत आणि नंतर भाजलेल्या आहेत. तसंही करू शकतो किंवा एक एक पोळी लाटून एक एक भाजून घेऊ शकतो. चला, तर गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे आणि लगेचच आपण ही पोळी आता त्यावरती टाकायची आणि करपूस होईपर्यंत भाजून घ्यायची. चला, गॅस इथं आपण लो टू मीडियमवरती ठेवून खरपूस अशी पोळी भाजून घ्यायची आहे. यावरती तुम्ही पाहू शकता, व्हिडिओमध्ये मी दाखवते, अगदी टमटमीत फुगलेली आहे. कुठंही सारण पसरलेलं नाही, गूळ चिकटलेला नाही किंवा तव्यावरती कुठेही चिकटपणा आलेला नाही दिसतं, तुम्हाला पाहू शकता. अगदी खरपूस अशी ही गुळपोळी आपली बनून तयार झालेली आहे. छान मस्त असं भाजून घ्यायची आणि त्यानंतर काढायची. तुम्ही पाहू शकता, सगळ्या पोळ्या आपल्या इथं बनून तयार झालेल्या आहेत. आतपर्यंत सारण भरलं गेलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. चला, तर अशी ही गुळपोळी खुसखुशीत खमंग अशी ही पोळी मी तुम्हाला फोडून देखील दाखवते. टेक्स्चर पाहू शकता आणि जेव्हा आपण पोळी तोडतो तेव्हा पाहू शकता किती खुसखुशीत आणि खमंग अशी आपली ही गुळपोळी बनून तयार झालेली आहे. आता आपण प्रकार चौथा पाहूया, ती म्हणजे तीळ पापडी. याला तुम्ही तिळाची चिक्की पण म्हणू शकता किंवा तीळ पापडी पण म्हणू शकता. चला, तर ही अशी कुरकुरीत तोंडात टाकली ना तर अगदी कुरकुरीत असा आवाज येईल. अजिबात चिकट होणार नाही, चिवट होणार नाही. तोडताना तुम्ही पाहू शकता की अगदी कुरकुरीत असा आवाज येईल अशी ही तिळाची पापडी बघणार आहोत. चला, तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथं फुल्ल 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. हे तीळ छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत. आता इथं तुम्ही पाहू शकता, तीळ जेवढे खमंग भाजाल तेवढी आपली पापडी पण छान बनणार आहे. त्यामुळं तीळ आपले खमंग भाजून घ्यायचे आहेत. चला, तर तीळ आपले इथं छान असे भाजून घेतलेले आहेत. एकसारखं हलवून आपण छान मस्त असं हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. करपवायचं नाही किंवा कलर देखील त्याचा चेंज होऊ द्यायचा नाही. चला, तर तीळ आपले भाजलेले आहेत. तीळ आपण काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये
चमचा आपण तूप टाकणार आहोत, कारण तुपानं त्याचं टेक्स्चर बदलणार आहे. त्यामुळे तूप टाकायचं आहे आणि तूप टाकलं की लगेचच आपण गूळ टाकायचा आहे. लक्षात ठेवा, जेवढं तीळ घेतलं आहे तेवढंच गूळ पण टाकायचं आहे. फुल्ल 1 वाटी इथं आपण तीळ घेतले होते, त्यामुळे फुल्ल 1 वाटी पण गूळ घ्यायचा आहे. आता ह्यामध्ये काही आपण पाणी वगैरे वापरायचं नाही, फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे. वितळल्यानंतर आपण ह्याला नंतर गॅस थोडासा मोठा करून पूर्ण याचा पाक बनवून घ्यायचा आहे. बघा इथं आपण पाक बनवायचा आहे, कारण तीळपापडी बनवायची आहे, आपल्याला पाकाची गरज आहे. आता इथं पूर्ण एक 3 ते 4 मिनटं चांगला असा हा गूळ शिजला पाहिजे आणि व्यवस्थित असं एकसारखं हलवत राहायचं आणि त्याचा पाक बनवून घ्यायचा. अगदी पाक पुढं पण जाऊ द्यायचा नाही किंवा कच्चाही ठेवायचा नाही. बघा तुम्हाला इथं पाक ओळखण्याची ट्रिक सांगते. काय करायचं, पूर्ण एक 3 ते 4 मिनटं झाले की लगेचच आपण एक वाटी घ्यायची, म्हणजे त्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि हा जो पाक बनलेला आहे त्यामध्ये टाकायचा. आणि टाकल्यानंतर त्याचा असा म्हणजे जी काही गोळी बनलेली असते ती गोळी वरून अशी टाकायची आणि जर त्याचा आवाज असा कट असा आवाज जरी आला तरच ओळखून जायचं की पाक बनलेला आहे. आणि जर त्याचा आवाज नाही आला तर ओळखायचा, अजून एक 2 मिनटं आपण हा पाक शिजवून घ्यायचा. नंतर थोड्या वेळानंतर आणखीन चेक करायचं. आता इथं तुम्ही पाहू शकता ही गोळी पण बनत आहे आणि कट ना असा आवाज पण येत आहे, याचा अर्थ हा पाक बनलेला आहे. आता इथं गॅस पूर्ण बंद करायचा आणि लगेचच हे तीळ सगळे टाकून घ्यायचे. बघा तुम्ही इथं पाहू शकता, गॅस बंद करायचा आहे. गॅस जर चालू ठेवला तर मिश्रण पुढं जाऊ शकतं, लगेचच घट्टसर बनतं आणि जर मिश्रण हे बनलं तर तीळ पापडी ही बनणार नाही. चला तर अगोदरच आपण इथं पोळपाट किंवा ज्याच्यावर आपण तीळ पापडी बनवणार आहोत त्याला तूप लावून घ्यायचं आहे. कारण गूळ आहे, गूळ जर पुढं गेला तर तीळ पापडी बनणार नाही, म्हणजे गुळाला हवा लागली की लगेचच घट्टसर बनतो. आता तुम्ही इथं पाहू शकता, मी इथं पोळपाटावरती तूप लावून घेतलेलं आहे आणि हे जे मिश्रण तिळाचं आपण बनवलेलं आहे ते सगळं त्यावरती काढून घ्यायचं आणि त्यानंतर सगळं आपण असं उलताण्यानं पूर्ण पसरवून घ्यायचं. आता हे मिश्रण अगदी गरम आहे. गरम-गरम असतानाच हे पसरवायचं आहे. त्यामुळे आपण कागदाचा वापर करू शकतो आणि पोळपाट्यावरती असं हे लाटण्यानं लाटून घेऊन पसरून घेऊ शकतो किंवा कागद काढून नंतर देखील आपण पोळपाट्याला थोडंसं म्हणजे लाटण्याला थोडंसं तूप लावायचं आणि नंतर आपण असं लाटून हे पूर्ण मिश्रण पसरून घ्यायचं. होईल तेवढं पूर्ण पातळसर आपल्याला हा थर बनवून घ्यायचा आहे. म्हणजे होईल तेवढं पूर्ण पातळ हा मिश्रण तयार करायचं आहे. कारण आपल्याला पापड्या बनवायच्या आहेत, त्यामुळं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला हे तिळाचं जे मिश्रण आहे ते पसरून घ्यायचं आहे. बघा तुम्ही इथं पाहू शकता, मी एक इथं हे साहित्य घेतलेलं आहे, म्हणजे हे एका डब्याचं झाकण आहे आणि त्या झाकणानं मी याला गोल असा आकार देणार आहे. तुम्ही पाहू शकता इथं ग्लासचा वापर करू शकता, वाटीचा वापर करून तुम्ही असा हा शेप देऊ शकता. चला तर मी आता इथं सगळ्या अशा या पद्धतीनं काढून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता इथं सगळी तीळपापडी आपली काढून घेतलेली आहेत. बाजूचे जे काही कडेचे काही राहिलेले आहेत ते देखील काढून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित गोल गोल शेपमध्ये आपली ही तीळपापडी बनून तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता पातळ एकदम बनलेली आहे, पाहू शकता. चला तर त्यातलीच तीळपापडी तुम्हाला फोडून देखील दाखवते. म्हणजे त्याचं फोडून दाखवल्यानंतर तुम्ही बघू शकता अजिबात चिवट झालेली नाही किंवा अशी वातड झालेली नाही. अगदी मस्त अशी त्या कुरकुरीत बनलेली आहे. लगेचच तुटते. एका हातामध्ये जरी घेऊन तोडला तरी त्याचे 2-3 भाग सहज होतात. याचा अर्थ किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे, पाहू शकता. चला तर ह्या सगळ्या रेसिपी कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा.